अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। अबू आझमी यांच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं। त्यावरून शिवसेनेने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा निषेध केलाय। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून अबू आझमीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसंच त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले। अबू आझमी जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला। अबू औरंगजेब याचा धिक्कार करण्यासाठी सगळे अंबरनाथचे शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या परिवारातील 27 लोकांना खतम केलं, स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं। त्याचं उत्कृष्ट प्रशासन म्हणून त्याची नोंद करायचा प्रयत्न करतात हा अबू औरंगजेब याचा सगळ्यांना आम्ही निषेध आणि धिक्कार केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे। वास्तविकता ज्यांनी या ठिकाणी जो हिंदूद्रोही होता, जो देशद्रोही होता, ज्यानं इथल्या असणाऱ्या संस्कृतीचा अतिशय नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, अशा औरंगजेबाचा उद करणारा, त्याला रहीमतुल्ला म्हणणाऱ्या अबू आझमीला तुरंत या सरकारने अटक केली पाहिजे। त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा घातला पाहिजे की याच्यामुळे येणाऱ्या असणाऱ्या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना वेळीच धडा मिळेल आणि अशी प्रवृत्ती सगळ्या पद्धतीनं ठेचली पाहिजे। शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या अबू आझमीला आम्ही कुठे फिरू देणार नाही अशा प्रकारचं आम्ही जाहीर केलेलं आहे। औरंगजेबाचं गोडवे गाणारे इथे या देशामध्ये त्यांना आम्ही चालू देणार नाही। या आंदोलनात शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, विजया पोटे, मालती पवार, सुवर्ण साळुंके, अनिता लोटे, सुषमा रसाळ, निशान पाटील, चंद्रकांत मोटे, हमीद शेख, अजिंक्य पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।